48 तासानंतर म्हणजेच 2 दिवसानंतर अजित पवार आज विधान भवनामध्ये पोहोचलेले आहेत। 2 दिवस अजित पवार हे अधिवेशनामध्ये अनुपस्थित होते। अजित पवार 2 दिवस नॉट रिचेबल होते आणि त्यानंतर आज अजित पवार हे माध्यमांसमोर आले। आज अधिवेशनात देखील अजित पवार सहभागी झाले। थ्रोट इन्फेक्शनमुळे दादा गैरहजर राहिल्याची राष्ट्रवादीच्या नेत्यांनी याआधीच माहिती दिली आहे। विधिमंडळाचं जे हिवाळी अधिवेशन सुरू आहे यामध्ये आता काल बघा तुम्ही गिरीश महाजन असतील, भरत शेठ गोगावले असतील, दादा असतील, अशा अनेक लोकांच्या थोडासा प्रकृतीचा त्या ठिकाणी इश्यू आला। दादांना 2 दिवसांपासून थ्रोट इन्फेक्शन असल्याचं तटकरे साहेबांनी जे सांगितलं त्यामुळेच दादा 2 दिवस त्यांच्या इथल्या नागपूरमधील विजयगड निवासस्थानी मुक्कामी होते। आज सकाळपासून त्यांनी कार्यकर्त्यांना भेटायला सुरुवात केलेली आहे। काल पत्रकार भावांना जी शंका होती की विधिमंडळाच्या कामकाजात दादा सहभागी होतात की नाही, तर ते आज विधिमंडळाच्या कामकाजात सहभागी होणार आहेत। एक तर गेले 2 दिवस त्यांची तब्येत ठीक नाही, त्याला थ्रोटचं इन्फेक्शन असल्यामुळे ते सभागृहामध्ये गेलेले नाहीत। ही वस्तुस्थिती खरी आहे। काल संध्याकाळी माझं बोलणं झालं त्यावेळेला त्यांना प्रचंड खोकला होता। यापेक्षा वेगळं कारण असं तर काही नाहीच आहे, कारण शपथविधीच्या दिवशी तर ते दिवसभर होते। आमच्या पक्षाचाही कार्यक्रम झाला, संध्याकाळी चहापानाचा कार्यक्रम, माझी कॅबिनेट झाली, पत्रकार परिषद झाली। तदनंतर आमचे एक सहकारी यवतमाळचे त्यांच्या चिरंजीवाच्या लग्नाच्या निमित्ताने ते नागपूरपासून थोडंसं दूर असलेल्या ठिकाणी सुद्धा ते उपस्थित राहिलेले होते। त्याच्यामुळे या सगळ्या बातम्या ज्या आहेत त्या निराधार आहेत। आता तो त्याचा थ्रोट इन्फेक्शन झालं, त्याला काय आता डॉक्टरांचा इलाज ते करत असतील। राजकीय आजार वाटतोय का? नाही आजार हा राजकीय वाटतोय नाही, असं काही वाटत नाही। असं काही समजायची गरज नाही, त्यांच्या सगळ्या मनासारखं झालेलं आहे, त्यामुळे राजकीय आजार कशाला येईल त्यांना।